येस. नमस्कार. आता आपण विश्वास लक्ष्मण जाधव, राहणार हंजगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर या प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि विकास साहेबांनी विश्वास साहेबांनी आपल्या ऊसाला नेटसर कंपनीची जैविक औषध वापरलेली आहेत. आता विश्वास साहेबाला याच्यामध्ये काय काय फरक आढळले ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार विश्वास जाधव सर. नमस्कार. तुम्ही ही जी ऊसाची लागण केलेली आहे, हा प्लॉट साधारण किती एकराचा आहे? हा सर 2 एकर 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा प्लॉट जो आहे 2 एकर 10 गुंठ्याचा आहे. कोणत्या जातीचा ऊस आहे? हा 8632. 8632 ही जात आहे. रोपं लावली होती तुम्ही? रोपं लावली. ह्याची लागण साधारण केव्हा झाली होती? 10 सप्टेंबर 10 सप्टेंबर 2020 ला याची लागण झाली होती, बरोबर. आणि जी औषधं वापरली तुम्ही ती बघायला मिळतील का? हो आहेत. दाखवावर. म्हणजे नेटसर कंपनीची 100% जैविक औषधं, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट, हे स्टीमरिच, त्यानंतर हे शेत सॉइल हेल्थ एनहान्समेंट टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर हे बायो 95 कॉन्सन्ट्रेटेड, ही तिन्ही औषधाचे तुम्ही स्प्रे घेतले ह्या ऊसाला. तर आतापर्यंत जाधव साहेब किती स्प्रे घेतले याच्यावरती? ह्या प्लॉटला सर 3 स्प्रे झाले. 3 स्प्रे घेतलेत आपल्या औषधाचे. आता हे 3 स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला काय काय फरक आढळतात आपल्या प्लॉटला? सर या 3 स्प्रे मध्ये बघा, एक तर ऊसाला फुटवा जास्त आहे. त्याला फुटवा जास्त आहे. हो. आता सध्या मोजलं तर किती फुटवे येते? जरा मोजू शकता? मोजा बर. जरा कॅमेरा जवळ घ्या. एक 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 करून मोज. हा जेट आहे सर. हा जेट आहे. ओके. रोप लावलेलं बरोबर. 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34. म्हणजे 34 फुटवे निघाले. सर्वसाधारण एवढे फुटवे असतात का? नसतात सर. म्हणजे तुम्ही आता बरीच वर्ष झाले शेती करता, साधारण किती फुटवे असतात? आमच्याकडे सर साधारण बघा 10 ते 15 फुटवे भरपूर झाले. म्हणजे 15 फुटव्याच्या वरती फुटवे नसतात. पण आता जवळजवळ 35 फुटवे आहेत सर. म्हणजे तुम्हाला टनेज वाढेल. हो 100%. आणि आणि गॅरंटेड ह्या स्प्रेमुळे झालं. हो. आणि आपल्या भागामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये आंतरपीक पण केलं होतं. हो केलं सर. काय केलं होतं आंतर? कांदा होता सर आतमध्ये. कांदा केला होता. आता तो कांदा निघालाय तुमचा. निघाले. तर कांदा कसा झाला होता तुमचा? 1 नंबर झाला. म्हणजे आपल्या औषधांना कांदा पण 1 नंबर आला होता. हो. पुढे पाऊस जास्त होऊन ना झाला सर तो कांदा. म्हणजे 2020 ला पाऊस कोणत्या महिन्यामध्ये जास्त झाला होता? ऑक्टोबर महिन्यामध्ये जास्त झाला. म्हणजे कोणत्या तारखेला जास्त पाऊस पडला होता तुमच्या भागामध्ये? बघा सर, आमच्याकडे 14 तारखेला तलाव ओव्हरफ्लो झाला. 14 तारखेला तलाव ओव्हरफ्लो. म्हणजे त्याच्या अगोदर 13 तारखेला 12-13 तारखेला भरपूर पाऊस झाला. म्हणजे एवढा पाऊस झाला की बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं. भरपूर जणांचं झालं सर. तरी सुद्धा आपला ऊस आता टिकून आहे त्याच्यामुळे. ऊस टिकून आहे बरोबर. तर ह्या औषधामुळे नक्की आपलं उत्पन्न वाढेल. 100% सर. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे साधारण किती टनेज येईल ह्या आपल्या ऊसाचं? सर आता या फुटव्याची संख्या जर बघितलं, आता 34 मोजलं आपण ह्यात. ऑन ॲव्हरेज सर्वसाधारण जर आपण 20 धरलं, चांगले ऊस कारखान्याला जायचे ऊस 20 बरोबर, तरी 70 गाठतो सर. म्हणजे गॅरंटेड. हो. पण तुमच्या ह्या भागामध्ये ऍव्हरेज किती आहे ऊसाचा? 40 आहे सर. म्हणजे 86-032 जात जर कोण करत असेल तर साधारण ऍव्हरेज 40च्या आसपास पडतो. हंजगी गावचा ऍव्हरेज 40. म्हणजे तुम्हाला वाटतं की आपण 70 टनापर्यंत आरामात जाऊ? आरामात. म्हणजे नक्कीच दुसऱ्यापेक्षा जवळजवळ 30 टन जास्त आपण करणार आहे. तर तुम्ही समाधानी आहात? 1 नंबर सर. मग बाकीच्या शेतकऱ्यांनी पण आपली ही जर जैविक औषधं जर वापरली तर गॅरंटेड त्यांचं सुद्धा उत्पन्न एकरी साधारण 15 टन तरी वाढेल. जमीन पण सुपीक राहिली औषधामुळे. बरोबर आहे. तर असा संदेश तुम्ही आपले जवळचे गावकरी असतील, पाहुणे असतील ह्यांना देणार? हो 100%. कारण त्यांची सुद्धा शेती सुपीक होईल आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा उत्पन्न जे असतील 2 पैसे जास्त होईल. नक्की संदेश द्यायचा. समाधानी आहात? नमस्कार जाधव साहेब. नमस्कार साहेब.